अरे तू झोपून नाही बघते कुठं व्हिडिओ कॉल केले म्हणून उलटा दिसताव. यावेळेस सावरा अरे मी कटाळले आली ते सांगू तुला. खाऊन कटायची नाही तू बनव. बनवता म्हणून मी कंटलत नाही खाता ना. कधी उल्यान बघ. आणि यो अरे यार मी एवढा मोठा पातेला ठेवला. त्याच्यात मी 5-5 बघ चमचे उलट्या तेव्हा ठेवतो ना तेव्हा ठरलं होतं. काय कुठे झाली पिकनिक तुमची? किड्झेनिया. आणि फी किती आहे? 1500. आणि मी तुला ऑफर काय देतो बघ. 1500 मध्ये किड्झेनियाला जायचंय ट्रिप याला. कशाला? ट्रिपला. हां मग त्यापेक्षा 1500 मम्मीकडून घे. 500 मला दे. ऐक तू 500 मला दे. 500 तुला ठेव. 500चा खाऊ खा. ओके. खाऊ पण होईल आणि तुझी सेविंग पण होईल. मी घेऊन जातो तुला किड्झेनियाला. चल. तुला कधी जायचं आहे? तिच्या पिकनिक नाही. पिकनिक जाऊन आल्यावर आपण जाऊ नंतर. मग त्यापेक्षा आपण आधी एक काम कर. त्यांना जाऊ दे किड्झेनियाला. मग आपण त्यांना विचारू की मजा आली का नाही आली का कसा काय. जर एन्जॉय असेल तर आपण जाऊ नाही तर कशाला जायचा. तो मागे आला बघ. मागे डाकू आला बघ. ए काय पाहिजे इकडे? टुटू इकडे. काय पाहिजे तुला? काय ते? मॅजी. ए इकडे बघ चिट्टी. ए टूट इकडे बघ. त्याला दाखव. मामाकडे येतो का बघ. इकडे बघ नीट बघ. त्याला विचार मामाकडे येतो का रे? टुट्टू तू शिवते? त्याच्याकडे देस. तू नको डोका चालू. त्याच्याकडे देस. नको तो खर्च नको सांगू मला. ए येडा मामाकडे येतो का? ये मग लवकर. मम्मीला सांग मामाकडे जायचं आहे. हां पप्पाला घरात नव्हतं येऊन देत. चल मामाकडे बोलते. इथं नको मामाकडे जाऊ. पप्पाला थांबून राहिलेलं निघलं ना जायला तर गाडीच्या मागे धावत गेला रिक्षा स्टँड पर्यंत. हां तब्येत बरी झाली की त्याची? त्याला नाही रात्री ताप आला. आता काय माहिती. आता औषध संपलंय. बघ आजचा दिवस बघ. या बऱ्यात ना? आमंत्रण आले. इकडे बघ कोण आले बाबू. लेट झाला म्हणजे ते काय पत्रिका वाटत जरा मग ते थोडा लेट झाला जरा 2 दिवस. सिरियस होय तो रात्री. ही बघा बाबा बोलते मला नाही आणला तुम्ही. तुझं नाव टाकलं ते निमंत्रण तू येईच नाही. तुझं नाव टाकून फायदा नाही निमंत्रण मध्ये. तू तर पत्रिका वाटायला ये. आम्ही तिकडे अरे नको साडी आम्ही येऊ. तर चला आपलं आता ना जेवण वगैरे झालं आणि आता आपलं काम फायनल स्टेजला आलं आहे. इथे मखर बनेल. मग इथून आता हे सोफे काढतो आहे. इथलं हे सगळं पुसायचं आहे आणि मला काम दिलं आहे स्टीलला पॉलिश करायला. तू मदत करायला आले घरे.
इकडे बघ, इकडे बघ रे कॅमेरा. ए ब्लॉग अंकलवाल्या, डोक्याला काय झालं दाखव. इकडे इकडे बघ, इकडे बघ. नीट नीट बस. डोक्याला काय झालं, काय झालं डोक्याला? इकडे बघ कसा लागले मला दाखव. तू असा काय करत होता? कोणी मारला? कोणी मारत आणि त्याला परत त्याचा पण डोका फोडला का तुम्ही? पक्का मारला त्याचा डोका फोडला का मग तुम्ही? हा थांब रे पहिले मी कसं ना बघ. त्याचा डोका फोडला का तुम्ही? त्याचा डोका नाही फोडला. नीट बस, तांगड्या खाली कर. गंग्या नीट बस. मी काय बोलतो सांग मला, त्याचा डोका फोडला का तुम्ही? हा फोडला का हो की नाही सांग. नाही फोडला. इकडे बघ, फोडला ना. व्हेरी गुड. नाही तू मदत करायला आले ना. चल पॉलिश कर. चल इकडं ये तर पॉलिश करायचा. तर चलो काय आता स्टील पॉलिश केलेलं आहे बघा. चकमक चकमक चमकतं बघा. इथून दाखव काय तू इथं तू आता इथं लोळायला लागला येड्या. अरे काम करीन ते चमकायलाच पाहिजेच. आणि इकडं मंडपाचं पण काम चालू झालेलं आहे. तिथे मंडप लागेल. आणि तुम्हाला मी किचनमध्ये दाखवतो. बोकांद मार. इकडे बघ. मला पण दे मग. खा खा मला पण दे खावाला. असं मी असं सांगत की खाऊ नको, मला पण दे. ते घाला तुम्ही आवडपणा केला मी दाखव. कोथिंबीर नाही यावर काहीतरी बिजा खाले. ते घाला. अरे तू खाला शी खाशील तुझ्या काय बरं वर वर काय खाशील दे ना खावाला. तुम्ही खाता ये ना मग माग ना बापूला. डब्यानं स्टीलचे. करा कर बोकांड मार बोलते. मग बघा का ती गुड्डू झोपून आहे ना म्हणून तिला उलटा दिसते. चला हा अरे तू झोपून नाही बघते कुठं व्हिडिओ कॉल केले म्हणून उलटा दिसताव. कामा आपली होत कशी ना टायमावर अशी. नाही मी जयचं स्टेटस टाकलं. अरे कुठं उठून बस ना, तू उलटी दिसते. नाही टाक ना, तो कमी होता ना. पण ते लागल ना बाबा. बाबा बाबा येऊचा अंदाज. 3:30 झाले ना. नाही तो तेल कमी होता ना, पाऊन होता ना तो. बेसन बस. याचा कलर कसा वाटते गुड्डू? आगा नाही पण ते गुड्डू झोपून बघते ना. गुड्डूनी झोपून मोबाईल धरले म्हणून उलटा उल्या आपण दोघा. नाही मी पण बरोबर आहे. इकडे टाकायचं रे आता. गरम सोडा सोडा आता दिसतो ग. सोडा बघे खोल. सोडा काय बघ ना. तर ते बाबा कर घेतले आणि ते नाश करीत घेतलेलं आहे यावेळी सावरा. अरे मी काढून कटाळले आले ते सांगू तुला. खाऊन कटायचे नाही तू बनव. बनवता म्हणून मी काढलं नाही खाताना. कधी उल्यान बघ. आणि यो अरे यार मी एवढा केला मोठा पातेला ठेवला. त्याच्यात मी 5-5 बघ चमचे उलट्या तेव्हा ठेवतो ना, तेव्हा ठरलं होतं. ही टेस्ट कर कशी. बघ फ्राय करायला लागेल ना कशी कच्चीच. अशीच. ही पालकची या कोथिंबीरच्या. नाही पहिला ही खाऊन बाई बघ. फ्राय करायला लागेल. टेस्ट चेंज वाटली तुला? नाही कोथिंबीरची खाऊन बघ. आम्हाला असं वाटलेलं आधी की बाबा जाम तिखट लागेल. पाव किलो मिरच्या टाकल्या ना. अर्धा किलो थोडं कमी. ललिताने 2 वेळेला फोन केला. तिखट झाले दोन निघला. बरं नाही अजून
सो एवढं सगळं आम्ही गणपतींना करत घेतलंय लोक तो कोथिंबीर. कोथिंबीरची, पालकची. पालकची कोथिंबीरचं वेस्ट, कोथिंबीर आणि पालक. आणि तिकडे दाखव कोणी केल्या ना त्या लोंड. आणि आलू वडे मी तुम्हाला दाखवतो बघा, म्हणजे सुकट ठेवलंय. आणि आमची साफसफाई वगैरे चालू आहे. मामा बसलाय मस्त एका ठिकाणी. लगता है अंकल फोन नहीं उठा रहा, मैं भी फोन करता हूँ तो जो मेरे मैं भी पास फोन करता हूँ, करती हूँ. अरे याच्यामध्ये काय समजलंच नाही रे विषय. थोडा एक पाण्यानेच पडला. तीन प्लेट होत्या ना खाली, ही डायरेक्ट याचे सगळं पाण्याने गेली. असं उचला गेलो ना. नाही तुझी काही चुकी नाही, मला माहिती आहे. चक्क बोलले त्याला कोणला इला पाणी पडलं. नाही होईल ती परत करायला लागेल ना. हे बघ, हे पालकची फ्राय कर नाही, जरा फ्राय कर नाही. थांब आता जेवणार. अरे सो मी आलोय आता प्रीतीकडे. काय चॅनलचं नाव आहे तुझ्या? नाही खोल ना नवीन चॅनल. नाही हा घे बघ, तुझ्यासाठी कुत्रा आणलाय. कुर्ता तुला माहिती आहे ना काय करायचंय? सब डिटेल में तुमको बताता है. सेम टू सेम पाहिजे. ट्राय कर. हा कशी आहेस? मस्त तशीच एकदम. कशी आहेस प्रीती, कशी आहेस? बरोबर नाही कॅमेऱ्यात बोल एकदा, कॅमेऱ्यात. चला एक माझ्या डोक्यात काहीतरी आयडिया होती. सो मग मी मल्टी टॅलेंटेड प्रीतीला विचारलं. थँक्यू ऍडव्हान्स मध्ये. थांब ना, आधी काम होऊ दे, नाही तर नंतर शिकशील. नाही चांगलंच होईल. सो बघूया आता कसं होतंय. मी तुम्हाला गणपतींच्या दिवशी जेव्हा बाप्पा येतील तेव्हाच दाखवेन. तोपर्यंत आहे तुला टाइम, 2 दिवस आहेत. चालेल. हम्म? काय लक्षात नव्हतं? परत बोल ती लाईन, अरे, परत बोल. मला लक्षात होतं चांगलंच की मम्मीकडे यायचंय असं. मग तू मला काय इथे यायला लावलं? मग तू उद्या येऊन घेतला असतास ना. आणि मग उद्या दिवसभर काम करेन ना, संध्याकाळी यायचंय ना तिकडे असं. हा हुशियार तर तू है. तुझ्या बरोबर फिरते ना आता हा? थोडं. बस. ए मॅचिंग येलो. नाही माझा हो, रॉयल बस, येल्लो आहे, तुझं लोकल येल्लो आहे. बस. तर चला मी आलो घरी आणि इथे सिलिंग रेडी झालेली आहे बाहेरची. मी तुम्हाला सिलिंग दाखवतो बघा. कसं वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. हे बघा, हा काहीसा आता बाहेरचा असा लुक आहे. इथे बघा, हा मोर आणलाय आम्ही, मोर. बघा, आणि इकडे आता दरवाजाला पॉलिश वगैरे आहे, वुडन टेक्स्चर. बाकी वरच्या रूमची पण सिलिंग मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेन, कारण तिकडे लाईट्स सध्या खाली फिट नाही केलेल्या. तर चला गाईज, आमचं साफसफाई चालू आहे. हा बघा, चकाचक धुवून काढला मी. आणि इकडे लाईट्स रेडी झालेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो. हा कसा वाटतो उजेड? हा फक्त याचा आहे. त्यानंतर मग आता ह्या स्पॉटलाईट्स, त्या पॅसेजच्या लाईट्स, एक त्या बसवल्या नाही. हा, आणि इकडे ही मेन पॅनल्स. कसा वाटतं उजेड? सिलिंग तर मनासारखी झाली आहे. लाईट्स वगैरे जशी हवी होती तशी झाली आहे. बघूया आता गणपती गेले की मग या वॉल्स पेंट करू, कारण आता वेळ खूप कमी राहिला आहे. आम्हाला खूप आधीच करायचं होतं, पण सिलिंगवाल्यांनी आणि कलरवाल्यांनी टाईमपास केला, त्यामुळे मग स्लो झालं काम. पण बाकी ओव्हरऑल ठीक आहे. सिलिंग तर मनासारखी झाली आहे. आता जेव्हा उद्या सगळे साफसफाई म्हणजे झालं पूर्ण, फक्त हे आता साफ करायला लागेल. त्याने बघा कचरा सगळा भरला आहे, पिशव्या भरून ठेवल्यात.
फक्त उचलायचं आहे, झाडू मारायचं आहे आणि पोछा मारायचा बस. आणि मग सामान लावलं की झालं, ते लगेच होईल. सो चला आता शेवटचं संपत आलं आहे सगळं काम. इकडे मी मखर पण रेडी करत घेतलं आहे. मखर पण मी तुम्हाला नंतरच दाखवेन, त्याच्या मागेच होतो, त्यामुळे व्लॉग काय मोठा जास्त झाला नाही. भेटूया उद्या. उद्या आणि मग परवा बाप्पा यांचं आगमन असेल. कंटिन्यू राहा, मजा येणार आहे.